ज्ञानोबा राया कुठे आहे? तो तिथे आहे. हा, एक अशी धर्मशाळा मी दाखवतो की तिथे तुम्ही कधीही या, तुम्हाला ते नाही बोलणार नाही. ही व्यक्ती वारकऱ्यांना कधीही कमी पडू देत नाही. तर ही सेवा जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ज्ञानोबांची सेवा आपल्या हातात घडो ही पुंडलिका वरदे. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 रामकृष्ण माऊली. आता नुकताच 729वा संजीवनी समाधी सोहळा संपन्न झाला ज्ञानोबा रायाच्या त्या पावनभूमीमध्ये. आणि आता आपण पुन्हा एकदा आज आपले भाग्य परत आपल्याला ज्ञानोबा रायाच्या दर्शनासाठी घेऊन आलंय. तर तुम्ही आपला जो 729वा संजीवनी समाधी दिवस आहे तुम्ही अजून व्हिडिओ टाकला नाही, पण या व्हिडिओ मार्फत तो मी तुम्हाला कंटिन्यू करतोय. तर चला. रामकृष्ण माऊली तुम्ही बघू शकता. आज आहे तारीख 14 डिसेंबर. म्हणजे गेल्या महिन्यात 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी होती आणि अफाट अशी माऊलीच्या चरणी ज्ञानोबा रायांच्या या संजीवनी समाधीजवळ असंख्य भक्तांची गर्दी होती. तीच आज ही आपल्याला इथे बघायला भेटते. आणि आता नुकताच 729वा संजीवनी समाधी सोहळा ज्ञानोबा रायांचा इथे देवाच्या आळंदी येथे संपन्न झाला आणि तो तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही तो नक्की बघणार. आणि आज माऊलीची कृपा आहे की मला आज या पावनदिनी पुन्हा एकदा दर्शन दिलेलं आहे. तर इकडचा आता माहोल, हा जो कलश माऊलीचा, खूप प्रसन्न वातावरण आहे. आजही बघू शकता तुम्ही. आज एकादशी नसेल, उद्या एकादशी आहे, पण आज रविवार असल्या कारणाने भाविकांची इथे खूप अफाट अशी गर्दी दिसते आपल्याला. आणि वाजल्यात आता 3. साधारणतः मी रांगेत होतो तेव्हा 1:15 वाजलेला आणि साधारणतः 3 वाजले. म्हणजे मला 1.5 तास दर्शनासाठी गेला. आणि ही आता रांग बघू शकता. आणि आज यांच्या मुलं, आमच्या मेहुणीच्या 8 असल्यामुळे आज आम्हाला ज्ञानोबा रायाचं दर्शन घडलं. थँक्यू. हे आमचे साडो, हे आमची मेहुणी मोठी. आणि अरे माऊली, हाय हाय. हा, बापा कुठे आहे? ज्ञानोबा राया कुठे आहे? तो तिथे आहे ना. माऊली काय बोलायचा? हा, गुड बॉय. तर मित्रांनो, तुम्ही आजच्या या व्हिडिओ मार्फत जो कार्तिक एकादशीचा जो व्हिडिओ होता आणि जो मी दर्शन घेतला, कसा प्रकार दर्शन घेतला आणि काय भाविकांची गर्दी होती, या व्हिडिओवर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर आणि कमेंटमध्ये नक्की करा रामकृष्ण हरी. तर चला
कंटिन्यू करूया आपण. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तर मित्रांनो, आळंदीमध्ये जर तुम्ही येत असाल आणि तुमची जर राहण्याची सोय होत नसेल ना, तर तुम्हाला अशी धर्मशाळा मी दाखवतो की तिथे तुम्ही कधीही या, तुम्हाला जे नाही बोलणार नाही. तर ही आहे ती आमची धर्मशाळा. कैलासवासी यशवंत शंकरराव मडवी स्मृती. हे आमचे शाहीनाना आहेत, हे आध्यात्मिकमधले दिग्गज असे व्यक्तिमत्व आहे त्यांचा. तर ही त्याची धर्मशाळा आहे. आणि आपण आता यंदाचा जो 729वा संजीवनी समाधी सोहळा तो कसा पार पडला आणि या धर्मशाळेत किती वारकरी होते आणि कसं नियोजन होतं ते बघण्यासाठी आपण फ्लॅशबॅकवर चाललो आहे. तर चला फ्लॅशबॅकमध्ये. मित्रांनो, आता तुम्ही बघितला खूप सुंदर असा कीर्तन सोहळा आहे ते पार पडला. आणि आज आहे ज्ञानेश्वर माऊलीची यात्रेनिमित्त सर्व वारकरी भाविक आज आळंदीच्या दिशेने आलेले आहेत दर्शनाच्या, माऊलीच्या दर्शनासाठी. आणि आता शाहीनानांनी जो कीर्तन ठेवलेला होता, तर मिलिंद महाराज आहेत आपल्यासोबत. रामकृष्ण हरी. मी बाबा महाराज मैत. या ठिकाणी ही वास्तू असणारी श्री साईनाथ दादा मडवी यांचं या ठिकाणी वास्तू आहे. आणि आजचा जो दिवस तुम्ही जो प्रश्न केला,
हा वारकऱ्यांसाठी आजच महत्त्वाचा नाही, तर हा खूप दिवसापासून महत्त्वाचा. ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी या ठिकाणी अलंकापूरमध्ये समाधी घेतली, त्या दिवसापासून गेली 729 हा समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, साजरा होतोय वारकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये. आणि हा दिवस वारकऱ्यांसाठी हा एक दिवाळीसारखाच आहे. दसरा दिवाळी तोची माझा सण असं संतांनी म्हटलेलं आहे. तर तो फक्त दसरा दिवाळी त्या सणालाच नाही म्हटलेलं, ह्या उत्सवालाच ते अनुसरून म्हटलेलं आहे की हा खूप वारकऱ्यांसाठी हा एक सणच आहे मोठा. त्यामुळे सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित होतात आणि श्री ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी येतात आणि खूप मोठ्या या ठिकाणी जल्लोष साजरा करतात, आनंद घेतात, आनंद लुटतात. आणि यांचा निवारा आणि यांची व्यवस्था करण्यासाठी अशी थोर मोठी व्यक्ती या ठिकाणी आळंदीमध्ये उपस्थित आहेत. आणि ही व्यक्ती वारकऱ्यांना कधीही कमी पडू देत नाही. जोही वारकरी, जोही आमच्यासारखा विद्यार्थी त्यांच्याकडे जाऊ द्या, राहण्याची अडचण सांगू द्या, कधी कधी खाण्याची अडचण सांगू द्या, कुठलीही अडचण सांगू द्या, ती व्यक्ती सोडवणार म्हणजे सोडवणार. त्या व्यक्तीच्या घरापासून एकही व्यक्ती असा खाली हात जात नाही की त्या व्यक्तीला नाही असं म्हटलं नाही. या थोर मोठ्या व्यक्तींचं या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे. अशा व्यक्तींची जसं धर्म आश्रयाला राज आश्रयाची गरज असते, तसं या धर्म आश्रयाला ही राज आश्रय आम्हाला खंबीर असल्यामुळं आमचे सर्व दिंडीचे आणि आम्ही सगळे वारकरी यांचे खूप खूप आभारी आहोत. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, ही अशी नानाची जी आता आपण बघितलं, तर अशीच ही सेवा कायम घडो ही ज्ञानेश्वरायाच्या प्रार्थना करूया. कार्तिक एकादशी 2026 729 संजीवन समाधी सोहळा, पालखी सोहळा बघायचा आहे. तर चला. मंडळी बघू शकता, आपली सर्व मंडळी घनसोली गावची इथे आहेत आणि आपली पलीकडे ताई पण आहे. धन्यवाद ताई. रामकृष्ण हरी. कुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. मित्रांनो, आळंदी बोलला की तुम्हाला समजून येईल की वीणा, ताल, मृदुंग, कारण प्रत्येक वारकरी इथे आवर्जून येतो. तुम्ही बघू शकता, तानपुरापासून वीणा, मृदुंग आहेत, सर्व काही आणि खूप सुंदर आहे. तर आपल्याला ताल घ्यायचे आहेत मित्रांनो, आपल्याला ताल घ्यायचे आहेत. तर आता जे काका आहेत, बालू काका, त्यांना ताल घ्यायचे आहेत. बघूया आता. तर आता आमच्या बालू काकांनी टाल घेतलेलं, तुला इच्छा होती, 2-3 दिवस तेच चालू होतं. आता आलोय आम्ही आणि आता अरे वा, हे कोण? नमस्कार पाटील. साडो आलेत आळंदीला. दरवर्षीची वारी असते, तुम्ही कधीतरी. नाही 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 मग गुरुजी द्या दिन. हा गुरुजींचा प्रोग्राम आहे. हा माऊली, नमस्कार.
नमस्कार नमस्कार. कशात एकदम बढिया. कधी आले तुम्ही आता जस्ट आणि कसा झाला तुमचा एकदम प्रवास एकदम मस्त. सकाळपासून फिरतोय. गुरुजी बघितलं, गुरुजींना बघितलं. तुम्ही इकडे आले बाजूला हा जाऊया आता. दर्शन घेतलं का आज? नाही ना. दर्शनात कुठे आज माऊलीच्या पावन भूमीला पाय लागले म्हणजे माऊलीचं दर्शन झालं. नक्कीच. आणि तुमचं दर्शन होणं पण आमची भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला मिळले म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. हा. कधी 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 झालं चला तर मंडळी, आता आमचं वाद्याचं आम्ही जे आम्हाला जे टाल पाहिजे होते तसे मनासारखे भेटले. तर आमचे बालूकाकांनी आता टाल घेतलेत. आमचे हरिभाऊ आहेत सोबतीला, त्यांनी आम्हाला साथ दिली. ए महेंदर चल आता. मी जरा इथे दर्शन जर झाला बाहेरून कलसाचं दर्शन घेता ना. तर मित्रांनो आता जरा जमलं तर आपण कलसाचं दर्शन घेऊया. तर चला कंटिन्यू. मित्रांनो आज आळंदी यात्रा आहे आणि प्रत्येक भक्तगण आपली सेवा ज्ञानोबाच्या चरणी अर्पण करत असते. तर तुम्ही समोर बघू शकता तालमणी पंडित जगविख्यात श्री प्रतापबुवा पाटील इथे हजर आहेत. आपला जो पकवाजाची जी कला आहे ती ज्ञानोबा चरणी सादर करण्यासाठी आता आळंदीमध्ये आलेले आहेत. आणि हे सर्व वारकरी बघू शकता तुम्ही. आज आपण आहोत देवाच्या आळंदी येथे आणि आज आळंदीची यात्रा आहे. तर संपूर्ण वारकरी आज ज्ञानोबाच्या भेटीसाठी आलेले आहेत. तसेच आपले जगतविख्यात प्रताप गुरुजी ज्ञानोबारायाच्या चरणी आपली सेवा दिली. तर त्यांचे शिष्य आहेत सर्व. तर आता राकेश इथे आहेत आपले. खूप वर्ष झाले आम्ही गुरुजींच्या सोबत येतोय आणि हा आनंद सोहळा आहे तो आम्ही खूप खूप आनंदात साजरा करतो. आणि गुरुजींच्या चरणी राहून जो आम्हाला सुख मिळतो ना तो कुठेच नाही. आणि आमचे शिष्य सर्व शिष्य परिवार आहे. आमचे ज्येष्ठ बंधू नितीनजी दादा. अनुभव एवढाच सांगू इच्छितो की आम्ही दरवर्षी वारीला येतो, पण याचं सर्वात महत्त्व असं आहे की गुरूंच्या सोबत वारी केल्याने त्याचा त्रिगुणी आनंद आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो अशीच जी गुरुची जी सेवा जे आपले शिष्य करतात ही सेवा त्यांच्यावर हातून अशीच घडो ही ज्ञानोबाराया आपण चरणी प्रार्थना करूया. आणि जी लोकांची इच्छा असते की जी लोक तिथे येऊन थांबायची का 12 तिथे प्रतापभाऊ पाटील येणार, शिवाजीभाऊ येणार, शाबासकर भाऊ येणार, अशी सगळी मंडळी येणार, साटमभाऊ येणार. तर ते आता बंद झाल्यामुळे तिथे प्रथा बंद झाली. तर ह्या गेल्या वर्षी मी तर ह्या ठिकाणी भजनासाठी आलो. भजनासाठी आल्यानंतर मला हे म्हटले की पुढच्या वर्षी आपण काहीतरी नियोजन करू. तर मी त्यांना फक्त एकच शब्द दिला की मी प्रतापभाऊंना नानांना मी इथे माझ्या पद्धतीने मी येण्याचा त्यांना एक निमंत्रण देतो आणि त्यांना काही करून मी आणण्याचा प्रयत्न करतो, कारण माझे जवळचे संबंध असल्यामुळे. तर मग मी नानांना शब्द टाकला आणि नाना बोले ठीक आहे चला आपलं तिथे बंद झालंय तर आपण इथं लोकांसाठी एक आपला परिचय पुन्हा नव्याने सुरू होईल. त्यामुळे आम्ही ते एक भजन सेवा केली आणि तुम्ही तर समोर होतात लाईव्ह ऐकायला. ते तुम्हाला मंत्रमुग्ध झालाच असाल. त्यामुळे ही परंपरा तर पुढच्या वर्षीपासून आम्ही अशीच सुरू ठेवणार आहे. धन्यवाद. तालमणी पंडित जगत विख्यात आपले लाडके प्रताप पाटील म्हणजे आपले गुरुजी आज आपल्याला इथे आळंदीमध्ये भेटले. तर गुरुजी नमस्कार. नमस्कार. मी जेव्हापासून वारी चालू केली एकदम छोटा 7-8 वर्षाचा असल्यापासून तेव्हापासून तो वेगळा दरवर्षी असा अनुभव आणि आनंद भेटतो ना. आणि लोकांचा प्रेम प्रति काही लोक म्हणजे ज्ञानोबांचा आशीर्वाद आहे की काही लोक जी येतात ऐकायला ते म्हणतात पखवाज ऐकल्यानंतर आम्हाला साक्षात ज्ञानोबांचा दर्शन झालं. आणि पखवाज ऐकता ऐकता त्यांच्या डोळ्यातून पाणी येतो, रडतात. तर हे जी शक्ती आहे ती ज्ञानोबांनी दिलेली आहे ना. आपलं काही नाही. जे वाचतोय हातात ते गुरूंचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम. ह्याच्यामुळे हे पखवाज जे वाचतोय आणि आळंदीमध्ये सकाळी 7-8 वाजल्यापासून आमचं चालू होतंय.
सेवा ती रात्री 2-3 वाजेपर्यंत, पण असं काय थकल्यासारखं वाटत नाही. हे ज्ञानोबांचा आशीर्वाद आणि गुरूंचा आशीर्वाद. माझे पहिले गुरु माझे बाबाच भगवान शेठाबा पाटील आणि दुसरे गुरु माझे पंडित रामदादा मिस्त्री आणि माझे तिसरे गुरुजी जगविख्यात पखावाज वादक पंडित श्री भवानी शंकरजी गुरुजी. हे म्हणजे माझे हृदयातले हाड. तर जी मुक्ताबाईची जी फळावरची सेवा झाली ही त्याही चालू केली होती इथे. नाही जरा 2-3 वर्ष गॅप झाली म्हणजे बंद झालं होतं त्याही तिथे काय बांधलं. मग आज मला ह्याही महाराजाही फोन केला का आपला मुक्ताबाईंच्या फळावरची परत सेवा चालू करायची आहे. तर मला फार आनंद झाला, कारण तिथे माझे गुरु वाजून गेलेले आहेत आणि जिथे गुरु वाजून गेले तिथे आपल्या शिष्याला सेवा करायला फार आनंद वाटतो. ही अशीच आम्ही आहोत तोपर्यंत ही अशीच सेवा चालू राहणार आणि आळंदीची कधी आणि पंढरपूरची वारीची कधी गॅप होत नाही. तर गुरुजींचा आशीर्वाद भरपूर, त्यांच्या आशीर्वादाने हे पखावाज वाचतोय ना. आपण तर सामान्य माणूस आहे, देवाने आपल्याला गिफ्ट दिलाय ना, याच्यामध्ये तिलभर पण गर्व नाही की आपण वाजवतोय आपल्याला लोक वावा करतात म्हणून जरा हे व्हायचं. तर तेवढं झालं का तो संपला माणूस. तर आपल्याला ह्याचा गर्व नाही. तर ही सेवा जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ज्ञानोबांची सेवा आपल्या हातात घडो हीच त्यांच्याजवळ आपली प्रार्थना. रामकृष्ण हरी मित्रांनो, आता आपण आहोत इंद्रायणीच्या काठी आणि तुम्हाला कार्तिकी एकादशीमध्ये घेऊन जातोय. तर चला. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. रामकृष्ण हरी. चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी वारी आहे, अखंड जो वारकरी जो आहे तो पायी दिंडी आपली यात्रा आजच्या दिवशी आज ज्ञानेश्वराच्या या यात्रेसाठी आळंदीमध्ये दाखल झालेला आहे आणि यांचा उत्साह तुम्ही बघू शकता. संपूर्ण जो परिसर आहे दुमदुमलो आहे ज्ञानोबा रायाच्या नामस्मरणाने. आणि आता बघू शकता आपली जी विठ्ठल रखुमाई वारकरी जी कोपरगावची पायदिंडी आहे ती इंद्रायणी काठी इथे आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हा जोश तुम्हाला आपल्या वारीमध्येच बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता वारकरी यांचा उत्साह तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर ना थकवा जाणवतो ना काय. हा जो तेज आहे ही माऊलीची कृपा आणि माऊलीवर असणारी श्रद्धा आहे, हीच आपल्याला इथे दिसून येते. तुकाराम तुकाराम वर्धे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपली आळंदीची जी वारी आहे ती पूर्ण होते. खूप प्रसन्न वाटला, खूप छान वाटला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. मित्रांनो, आत्ता वाजलेत बघा 12:45 झालेत आणि आता इथे बाबा आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांना रांगेत किती टाईम लागला. कारण आपण दर्शन घेतोय ते मी तुम्हाला सांगतो कसं घेतोय ते. किती तास झाले तुम्हाला रांगेमध्ये? 7 वाजल्यापासून. 7 वाजल्यापासून तुम्ही आहात? ओके, म्हणजे 7 वाजल्यापासून मित्रांनो बघा आता वाजलेत 12:45, म्हणजे आता साधारण मित्रांनो वाजले 4:30 आणि 4:30 वाजता माऊलीचं दर्शन झालेलं आहे. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 तर मित्रांनो, हा माऊलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. तर चला, रामकृष्ण हरी.